पाकिस्तान क्रिकेटपटूने भारतीय संघाबद्दल एक मोठे विधान केले आहे। 2026च्या T20 विश्वचषकाच्या गट सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले तेव्हा टीम इंडियाने 61 धावांनी मोठा विजय मिळवला। सुपर 8 मधील सर्व संघांना प्रत्येकी 4 गटात विभागण्यात आले आहे। भारत पहिल्या गटात आहे आणि पाकिस्तान दुसऱ्या गटात आहे, त्यामुळे सुपर 8 टप्प्यात ते एकमेकांशी सामना करणार नाहीत। आता भारत सेमीफायनल गाठणार की नाही याबाबत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने एक खळबळजनक विधान केले आहे। भारतीय मधल्या फळीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी असेही म्हटले की टीम इंडियाला फलंदाजीमध्ये वारंवार संघर्ष करावा लागत आहे, उपांत्य फेरीत पोहोचणार नाही। मोहम्मद आमिरने सांगितले की भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार नाही। टीम इंडियाची सुरुवात चांगली राहिलेली नाही। भारतीय संघाने विश्वचषकात मोठ्या धावा केल्या असल्या तरी या काळात संघाच्या कमकुवतपणा देखील उघड झाल्या आहेत। आमिरचा असा विश्वास आहे की उच्च दबावाच्या परिस्थितीत भारताच्या फलंदाजीने कमकुवतपणा दाखवला आहे आणि विरोधी संघ या क्षणांचा फायदा घेईल। यापूर्वी मोहम्मद आमिरनेही भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला लप्पेबाज म्हटले होते। विश्वचषकात आतापर्यंतच्या पहिल्या 3 डावात शून्यावर बाद झालेल्या अभिषेकने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी रांगेचे कौतुक केले आणि त्यांच्या उपांत्य फेरीतील स्थानाचा अंदाज वर्तवला। दुसरीकडे अहमद शहजाद आणि रशीद लतीफ यांचा असा विश्वास आहे की भारत निश्चितच उपांत्य फेरीत प्रवेश करेल। रशीद लतीफने एक धाडसी भाकीतही केले होते की उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होईल।